बरं, सगळेच अध्यक्ष आपल्याकडं असंच आहे. खरं तर देवळाली गावात बोलायच्या आधी ज्यांना ते सतत म्हणतात की ग्रामपंचायत सदस्य नसतं तेव्हापासून यांना दुसरीवर टीका करतात. पण पवनराजे निंबाळकर यांच्या निधनानंतर राजेसाहेबाचे 13 दिवसाचं फडकं सोडल्यानंतर गावोगावी फिरून आम्ही CBI मोर्चाची बैठक खामसवाडीला पहिली लावली आणि त्या माणसावर त्यांनी काल माझ्या गावात येऊन भाषण केलं. त्यांच्याकडून लक्ष्मण रेषा मोडल्यानंतर महात्मा गांधीची सारखं आहे की एक गालात हाणला दुसरा गाल केला तर तिसऱ्यांदा हाणला. त्यांनी 3 वेळेस माझ्यावर टीका केली. खरं तर आपल्या कळंब धाराशिवला इलेक्शन लागल्यानंतर फक्त तेवढ्या 15 दिवसात टीका आणि टिप्पणी करायची आणि माझी जबाबदारी संपवायची. त्यांनी सांगितलं पाहिजे की 13 कारखाना माझ्याकडे गोडाऊन भरून दिला होता साखर, परंतु तो मी कारखाना आज माझा सहकार मधले सगळं कर्ज फेडून मी 13 कारखाना 12 वर्ष बंद न ठेवता त्याचं भंगार न करता तो मी कारखाना चालू केला. त्यांनी सांगायला पाहिजे होतं की माझ्या त्यांच्या राजकीय आयुष्यात जिल्ह्यात ही देवळाली गाव आहे आणि ह्या देवळाली गावानं त्यांची आमदारकी असेल, त्यांची जिल्हा परिषद असेल, त्यांची खासदारकी असेल, त्यांची कोणतंही इलेक्शन असेल, त्यांनी फक्त एकदा असं चौकात यायचं, तुम्हाला राम राम करायचं आणि तुम्ही भरभरून मतं दिली पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की 2000 त्यांना जरा बंद करायला लाव, 2009 ते 2014 या माझ्या 5 वर्षात या देवळालीनं सर्वाधिक हायेस्ट मताची मला लीड दिली आणि त्या लीड मध्ये 1 नंबरची लीड दिली. म्हणून मी त्या 5 वर्षीय आमदारकीच्या काळात मी ह्या देवळालीचा विकास केला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की जरी देवळालीनं मला लीड दिली असली आणि दुर्दैवानं मी पडलो असेल त्यांच्या कर्तबगारीच्या, तरी सुद्धा दिवाकर रावते पालकमंत्री होते. त्यांचा 5 वर्ष पालकमंत्रीचे जे काही कळंब धाराशिव मध्ये निर्णय घ्यायचे ते सर्वाधिकार माझ्याकडे होते आणि त्या माझ्या अधिकारातून मी ह्या देवळालीचं ही काम केलं पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की त्यांनी एक सांगायला पाहिजे की मी 14-19 पर्यंत प्रवास आला आपला 2009 पासून. मला शेवटला सांगायचंय 19 ते 24 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार 3 DPTC मी खास देवळालीत माझ्या विश्वासावर ठेवून माझ्यासोबत जे 4 सदस्य आले त्यांच्यासाठी मी इथं आलो. त्यांनी सांगायला पाहिजे की 3 वर्ष DPTC मधून मला देवळालीनं पुन्हा 2019 ला सुद्धा परत मला लीड दिली सर्वाधिक आणि लीड दिल्यानंतर मी 2019 ते 22 या 3 DPTC मधून ही सर्वाधिक विकास कामं मी तुमच्या देवळालीला दिलीत. त्यांनी सांगायला की काय पाहिजे की मी ही विकास कामं केलेत, मी हे केलंय. तुम्ही शेतकरी हिताच्या गप्पा मारता, तुम्ही 33,000 सभासदाची लक्ष्मी, हजारो लोकांचे इथले लहान मोठे व्यावसायिकांची लक्ष्मी 12-14 वर्ष बंद ठेवली. तुम्ही एक विचार करा 5 मिनिट 13 कारखाना बंद, हातलाई नाही 5 मिनिट, सिद्धिविनायक कारखाना नाही, तडोळ्याचा SP शुगर नाही आणि जे कारखाने आहेत फक्त 13 बंद. आज आपल्या विहिरी ह्या तुडुंब पाण्यानं विहिरीन बोर भरलं, ह्या ऊस पिकून घालायचा कुठं? मामा तुम्ही ह्या वयात असेल इथं कुणीतरी गुराळाला गुळ घालून धारूरला गुळ घालीत होते म्हणून सांगत होते बैलगाडीनं गुळ न्यायचे गाठात डबल गाड्या लावून. पिढ्यानपिढ्याची ही वस्तुस्थिती आहे की भुसार पिकात शेतकऱ्याला काही नाही भेटत. त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हे फक्त हे ऊस पिकातून राहतंय.
तुम्ही सांगायला पाहिजे होतं बाजूचे आजूबाजूचे महाराष्ट्रातले जे खासदार आमदार आहेत त्यांनी स्वतःचे दूध संघ व्यवसाय उद्योग करून शेतकऱ्याच्या जीवनात लक्ष्मी उभा केली। तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं तुमच्या पुढे की तुम्ही म्हणता की जिल्हा आकांक्षित राहिला। मी सांगितलेला प्रवास हा 20 वर्षाचा आहे। तुम्ही 100% त्यांना म्हणा की तुम्ही 40 वर्षात ही केलं नाही, पण 20 वर्षात मी ही केलं ही सांगायला पाहिजे। तुम्ही काय बोललो? आज तुम्हाला खासदार ओमराजे, तुम्हाला माझं आव्हान आहे की तुम्ही सांगा की पवनराजे लोक पुस्तक जी लिहिलंय आणि त्या पुस्तकात त्या लेखकानं लिहिलं होतं, नागुलगावला दादा त्या काळात काही मोबाईल फोन नव्हते आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं की अमोल पाटील मी देवळालीला आपल्या नागुलगावला असे पवनराजे मित्र मंडळाची शाखा काढायला लागलो होतो आणि साहेबाचा एसटीडीत निरोप आला आणि मी गेलो। मी ते अमोल पाटील आहे, सायकलवर प्रवास करणारा मग अमोल पाटील सायकल तिथं नागुलगावला कोट्याच्या कडाला लावली। सभा झाली, मी बारीक होतो, मिसरूट फुटलेलं नव्हतं, त्या काळापासून या माणसाच्या मागे काम केलंय, ह्याचा विचार करा। आणि ती सायकल व कोट्याच्या कडाला लावली, पवनराजे मित्र मंडळाने बोर्ड काढला, सभा झाली, काय करायचं साहेब म्हणले अमोल कशाला आला? मी म्हणलं साहेब मी मोटरसायकलवर आलो, हे मी सांगत नाही पुस्तकात आहे त्या लिहिलेलं। मोटरसायकल आलो, साहेबाचा स्टाफा पुढे जाऊ दिला आणि मी कोट्यातली त्या सायकल काढली आणि त्या सायकलवर प्रवास करीत असताना साहेबाला चहा प्यायला हरिभाऊच्या इथं नेत गोगरेचे बहुतेक आणि मी